पप्पाने बघ किती कोथिंबीर आणली एवढी? मग आता याचं काय करू? कोथिंबीर वडी बनवू? हां बनव ना. चालेल. चालेल. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी ते 7 ते 8 हिरव्या मिरच्या, चिंच, तसेच सुका खोबरा, अद्रकचा एक तुकडा, लसणाच्या 7 ते 8 पाकल्या हे सर्व घालून मी मस्त असं वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यावरती घालायचं आहे लाल तिखट, गरम मसाला. लाल तिखट आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे आणि आपल्याला गरम मसाला पण थोडा जास्तच घालायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा चमच एवढी हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर याच्यावरती जे वाटलेलं वाटण होतं ते घालायचं आहे. आणि वाटणामध्ये जो पाणी आहे जर आपल्याला लागला तर यूज करायचं. शक्यतो आपल्याला तो पाणी वापरायला लागत नाही कारण कोथिंबीर आपली थोडी ओलसरच असते धुतल्यामुळे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ आणि बेसन आपल्याला हळूहळू जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बेसन थोडा जास्तच लागतो. हळूहळू करून मी पूर्ण बेसन याच्यामध्ये वापरला होता. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण बेसनचं प्रमाण थोडा जास्त लागतो आपल्या ह्या वड्या वाळण्यासाठी. त्याच्यानंतर इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत. सफेद तीळ देखील याच्यावरती घातलेले आहेत. सफेद तीळ घालून परत आपल्याला हळूहळू करून मी पूर्ण बेसन आपला यूज केलेला आहे. हळूहळू करून आपलं मस्त असे उंडे बनतील असं आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे. हे बघा पूर्ण आपण मिक्स केलेले आहे. त्याच्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावरती जालीला तेल लावून जाली ठेवायची आहे आणि मस्त अशा आपल्या वड्यांच्या आकाराचे, जशा आपल्याला वड्या बनवायचे तशा आकाराचे असे गोल गोल उंडे बनवून घ्यायचे आहे ना. जसं आपल्या वड्या कापल्यावर गोल येतील अशा पद्धतीने बनवायचे आहेत छोटे छोटे. त्याच्यानंतर हे बनवलेले आपण जे वड्यांचे गोल गोल लोंढे आहेत ते आपण याच्यावरती ठेवायचे जालीवरती. पूर्ण मी याच्यावरती ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर झाकण देऊन आपल्याला 15 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्त अशी 15 मिनिटं वाफवल्यानंतर बघा आपल्या वड्या मस्त अशा तयार आहेत. आता आपलं इंडक्शन बंद करायचे आहे आणि आपल्या वड्या एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर वड्या आपल्या कापून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा याने तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता आणि शॅलो फ्राय देखील करू शकता. मी इथे तव्यावरती यांना फ्राय करते. तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही यांना फ्राय करून घेऊ शकता. यांना मस्त दोन्ही बाजूनी खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत मस्त अशा आणि गरमागरम सर्व करायच्या आहेत. त्या भाकरीसोबत किंवा नुसत्याच तुम्ही खाऊ शकता. एक नंबर लागतात. उत्कर्षा घे कोथिंबीर वडी तयार आहे, खाऊन बघ. कशी झाले? खूप मस्त. खूप मस्त.